आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुन्या ब्लाऊजवरून माप घेऊन ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत। तर चेस्ट आहे 18 दुने 36, कंबर आहे 32 ची आणि शोल्डर आहे 11 इंच आणि त्यानंतर गळा पण मोजून घ्यायचा आहे आपल्याला। गळा 6 वर आहे, मागचा पुढचा 6चाच गळा आहे। बाही उंची आहे 7.25 इंच, दंडघेर आहे 5.25 आणि बायसेपचा माप आहे 7.25। तर या मापावर आपण कटिंग करायचे डायरेक्ट कपड्यावर। तर सुरुवातीला उलटी सुलटी बाजू घ्यायचे कापडाची बघून, व्यवस्थित डिझाइन असेल तर। त्यानंतर आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे ब्लाऊजच्या। डायरेक्ट ब्लाऊज घेऊनच मी टाकलेला आहे। तर 13 इंच उंची आहे, तर 1 इंच प्लस करून 14 वर खून करून घेतले। अजून थोड्या अंतरावर 14 इंचावर खून करून शोल्डर टाकायचे आपल्याला। इथे शोल्डर माप आलेलं होतं 11 इंच, त्यामध्ये 1 इंच मी शिलाई मार्जिंग ॲड करून 6 वर शोल्डर टाकलेली आहे आणि मुंडेची उंची 6 इंचावर टाकलेली आहे। आता 36चा चौथा भाग 9 इंच, त्यामध्ये 1 इंच लूजिंग द्यायचं आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिंग द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे। कंबर आहे 32 इंच, तर 32चा चौथा भाग 8 इंच प्लस 1 इंच टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिंग। त्यानंतर इथे क्रॉस बॅक काढून घेतलाय, छातीचा 8वा भाग प्लस 1.5 इंच, म्हणजे थोडासा क्रॉस येणार आहे इथं मुंडा आपला। त्यानंतर आपल्याला हा आर्म होल घ्यायचा आहे। 1 नंबर हा टूल आहे, मस्त परफेक्ट आर्म होलचा माप आकार काढता येतो। आणि जुन्या ब्लाऊजवर आपल्याला आर्म होल मोजून घ्यायचा आहे। 8.25 भरलेला आहे, तर हा भरतोय का बघायचा व्यवस्थित। तर मस्त अर्धा इंच लूजिंग बसलेला आहे आणि त्यानंतर गळ्याचं मार्किंग करायचं आहे। 6.5 वर करून घेतले मी, 6 इंचाचा गळा आहे। तर इथे शोल्डर पट्टी सुद्धा मोजून घेतली, तर तयार शोल्डर पट्टीमध्ये शिलाई मार्जिंग वाढवून 3.5 वर खून करून घेतली मी आणि आपल्याला या गळ्याचा बॉक्स तयार करून गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। या पद्धतीने आपली बॅक साईडची कटिंग झालेली आहे। आता हे कटिंग करून घेऊयात। आता आपल्याला टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे, जे आपण 1 इंच सोडलेलं आहे अंतर, ते अर्धा इंचावर टक्सची खून करून काट मारून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे। तर इथे बायसेप 7.25 वर आलेला होता, तर 7.25 वर खून करून घ्यायचे। अगोदर आपल्याला घडीची 4 फोल्ड केलेले आहेत कापडाचे। दंडघेराचं माप टाकले 5.25, उंची 7.25 आहे। बिन अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे 2 इंच ॲड केलेत। आता बायसेपवर अशी एक उभी रेख करून आपल्याला उंचीपासून मुंड्याचं अंतर टाकायचं आहे। मुंडा 8.25 होता, तर 8.25 वर खून करून घेतली आणि त्या खुणेलाच म्हणतात कॅप हाईट। त्यानंतर उंचीवर आपल्याला 3.5 इंचावर एक खून करून तिथून खाली अर्धा इंचावर तिरकस रेघ आणून आपल्याला मुंड्यापर्यंत असा आकार मुंड्याचा देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथे फिटिंगला आणि शिलाई मार्जिंगला खून करून आतला मुंडा छाटून घ्यायचा आहे, साधारण 1.25 इंचावर। आणि या पद्धतीने आपली बाही कटिंग सुद्धा झालेली आहे। वरच्या पार्टला आपल्याला जोड लावावा लागणार आहे, तो मी स्टिचिंगच्या वेळी जोड लावून घेणार आहे बाहीला। त्यानंतर आता आपल्याला पेपर कटिंग करून घ्यायचे कटोरीसाठी, कारण कटोरी वाढवायला लागते, तर मग कापड वेस्ट जातं। त्यामुळे मी असंच पेपरवर मग कटिंग ठेवते आणि पाठीमागचा भाग जसा आहे तसा आपण छापून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला उंचीपासून म्हणजे कमरेपासून वरती 2.5 इंचावर खून करून एक सरळ रेघ ओढून घ्यायचे आणि त्यानंतर हुक आय पट्टीच्या साईडला 1 इंच वर जाऊन क्रॉस पट्टीचा आकार द्यायचा आहे। नंतर इथे टाकायचं आहे गळा पुढचा सुद्धा 6 इंच आहे, तर 6.5 वर खून करून गळ्याचा आकार देऊन घेतलाय। त्यानंतर आपल्याला मुंडा सरळ करून घ्यायचा आहे पाठीमागचा आणि तिथून आतमध्ये अर्धा इंचावर तिरकस रेघ द्यायचे आणि बरोबर 6 इंचाचा उंची झाली का बघायचे, कारण मागचा आपण 6 इंचावर मुंडा टाकलेला होता। आणि त्या कोपऱ्यातून 1 इंचावर आपल्याला मार्किंग करून पुढच्या भागाच्या मुंड्याची
मुंड्याचा आकार द्यायचा आहे। आता गळ्यावर 5 इंचावर एक खूण केली, मुंड्यातून 2 इंचावर आणि क्रॉस पट्टीवर 6 इंचावर अशा पद्धतीने कटोरीचा आकार देऊन घेतलेला आहे। आणि त्यानंतर क्रॉस पट्टीच्या खाली 1-1 इंच शिलाई मार्जिन द्यायचे आणि कटिंग करून काढायचे। आता हे सगळे पार्ट आपल्याला वेगवेगळे। त्यानंतर पुढे आपल्याला कटोरी पण वाढवायची आहे आणि ती कशी वाढवायची ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत। एकदम छान आणि परफेक्ट या पद्धतीने कटिंग केलीत तर ब्लाउज परफेक्ट बसणार आहे तुम्हाला। त्यानंतर आपल्याला ही क्रॉस पट्टी आणि जो कटोरी जोडण्याचा पार्ट आहे तो शिलाई मार्जिन वजा करून मोजून बघायचं आहे। पाठीमागच्या भागाची पण उंची व्यवस्थित झाली का बघायचे। तर इथे बघा 1/2 इंच आपला पुढचा भाग जास्त होतोय, तर आपल्याला तेवढं कटोरी जोडण्याच्या पार्टमध्ये कमी करायचं। जे क्रॉस पट्टीच्या वरती कट केला आपण तिथून वरती 1/2 इंचवर किंवा अर्धा इंच असा कट देऊन ती उंची समान करून घ्यायचे। आता आपल्याला फॅब्रिकवर हे पार्ट ठेवून घ्यायचे आहेत कागदाचे आणि कटोरी वाढवून घ्यायचे। तर मूळ कटोरी जी निघालेली आहे आपली ती जशी आहे तशीच खुणा करून घ्यायचे आहेत, कडेने छापून घ्यायचे आहे आपल्याला आणि त्यानंतर आपण कटोरी वाढवणार आहोत। तर अशा पद्धतीने चारी बाजू मी आखून घेतलेले आहेत। आता हुक आहे पट्टीच्या साईडला 1.5 इंच आणि या साईडला 1.5 इंच वरती शिलाई मार्जिन देऊन या पद्धतीने आकार देत आणायचा आहे आणि इकडे सुद्धा आपल्याला ही रेघ ओढून घ्यायची आणि याचा मध्य काढायचा आहे आता पूर्ण कटोरीचा आणि तिथून खाली म्हणजे मध्यावरून खाली 1.5 इंच आणि वरती 1.5 इंच अशी खूण करून घ्यायची आणि कटोरी जोडून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला 6 इंचाची कटोरी तयार ठेवायची आहे। ते शिलाई मार्जिन सोडून 3-3 इंचावर दोन्ही रेघांवर खुणा करून आपण या टक्स मारून घेतलेल्या आहेत। तर ही टक्स 3 इंच उंची बरोबर ठेवायची आणि तिथून आपल्याला कट करायचे। अशा पद्धतीने आपली कटोरी वाढवून झालेले पॉईंटसुद्धा बरोबर आला का ते चेक केलं मी आत्ता। बरोबर टोक जे आलेलं आहे तिथे पॉईंट व्यवस्थित मापाप्रमाणे बसला का ते चेक करायचं आहे। कटोरीची उंची मूळ कटोरीची उंची जेवढी आहे तेवढीच इथे सुद्धा वाढवल्यानंतर उंची ठेवायची आहे। अशा पद्धतीने एकदम परफेक्ट आणि छान कटोरी कट झालेली आहे आपली। आता हा जो पार्ट आहे इथे मात्र काही शिलाई मार्जिन न देता आपल्याला जसा आहे तसा छापून घ्यायचा आहे। तर मला कमेंट आली होती की ताई कटोरी जोडण्याच्या पार्टला शिलाई मार्जिन का द्यायची नाही। तर शिलाई मार्जिन आपण कटोरीमध्ये वाढवलेली आहे त्यामुळे इथे काहीच वाढवायचं नाही। अगदी जसा कागद आपला निघालेला आहे कापून त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायचे। तर हे मी कटिंग करून घेते। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका। नवीन बघत असाल तर चॅनलवर आपल्या नवीन आला असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकनची घंटी दाबा। त्यानंतर आपल्याला आता क्रॉस पट्टीसाठी डबलच फोल्ड राहिलेला आहे। आपल्याला 4 पट्ट्या निघणार नाही आहेत तर मी इथे दुसरं कापड लावणार आहे आणि जशी क्रॉस पट्टी आपण काढली त्याच पद्धतीने छापून घेतली। आता इथे कमरेचा चौथा भाग प्लस 2.5 इंच असं रुंदी देऊन क्रॉस पट्टीची पण कटिंग करून घेतली। इथे मी दुसऱ्या कापडाचा जसं आपण अस्तर लावतो तसा कापड लावणार आहे म्हणजे डबल फोल्ड क्रॉस पट्टी असली की जरा भक्कम राहते। त्या पद्धतीने पाठीच्या भागाच्या पट्ट्या पण या 2 लागलीच काढून घेतल्या। आता आपल्याला या उरलेल्या कापडामध्ये पायपिंगसाठी पट्ट्या काढायच्या आहेत। तर बघा पायपिंगसाठी पट्ट्या काढण्यासाठी एक आडवी रेघ ओढून घ्यायची आणि एक उभी रेघ ओढून घ्यायची आणि त्या मध्यातून तिरकस रेघ ओढून आपली जी ही फूटपट्टी असते ती बरोबर 1 इंच किंवा 1.25 इंच अशी असते। तर या पट्टीच्याच रुंदीच्या मी सगळ्या पट्ट्या आखून घेते आणि या पद्धतीने पट्ट्या काढत असते म्हणजे अगदी परफेक्ट एकसारख्या पट्ट्या निघतात सगळीकडून। तर या पद्धतीने जेवढ्या हव्यात तेवढ्या आपण कट करून घ्यायचे आहेत पट्ट्या आता आणि यापुढे मी तुम्हाला आता स्टिचिंग दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि कंटिन्यू बघा, स्किप करू नका तरच तुमच्या लक्षात येईल। जसं कटिंग परफेक्ट पाहिजे तसं आपल्याला शिलाईमध्ये सुद्धा फिनिशिंग हवी।
तर बऱ्याच जणांची तक्रार येते मागचा पुढचा भाग कमी जास्त होतो. का होतो, कसा होतो हे आता मला माहिती नाही. मी तर तुमच्या समोरच कटिंग करून दाखवते, सेम दाखवते स्टिचिंगसुद्धा. तर आपला पार्ट कुठलाच कमी जास्त होत नाही. तर काय चुकतं हे तुम्ही या व्हिडिओमध्ये रिपीट करून करून बघू शकता आणि तशा तुमच्या चुका सुधारू शकता. तर इथे बघा मी दुसऱ्या कापडाच्या क्रॉसपट्ट्या 2 काढून घेतल्या आणि जसं आपण अस्तर जोडतो तसं जोडायचं. कारण हे कापड थोडं कमी होतं, 80 सेंटीमीटरच होतं. त्यामध्ये बाहीसुद्धा आपल्याला काय 2 इंच एक्स्ट्रा कट करावी लागते, त्यामुळे थोडंसं कमी पडतं कापड. अशा पद्धतीने एक क्रॉसपट्टी जोडून झालेली आहे. आता पाठीमागच्या भागाला बरोबर मार्किंग जिथे केले त्या ठिकाणी टक्स मारून घ्यायचेत आणि पाठीचे पट्टी जोडून घ्यायचे. तर या पद्धतीने टक्स झालेल्या आहेत. ज्या पट्ट्या 2 निघाल्या होत्या त्याची आपल्याला आता पट्टी तयार करून घ्यायचे पाठीच्या भागाला लावण्यासाठी. ही हातशिलाईची पट्टी असणार आहे आपली. तर ब्लाऊज उलटा ठेवून पट्टी उलटी घेतलेली आहे आणि आपल्याला आता टिप मारायचे बरोबर अर्ध्या इंचावर. जे आपण 1 इंच उंचीमध्ये मार्जिन सोडतो ते कमरेला अर्धा इंच आणि शोल्डरला अर्धा इंच. तर अशा पद्धतीने नंतर पट्टीच्या साईडला फोल्ड करायची आणि दाबटीप टाकून घ्यायची. दाबटीप टाकल्याने फिनिशिंगला छान ब्लाऊज बसतो. आणि नंतर परत अर्धा इंचाचा फोल्ड करून अजून एक टिप मारून घेतलेली आहे मी. तुम्ही इथे डायरेक्ट फोल्ड करून दुसरी टिप मारू शकता, जसे मी आत्ता टिप मारणार आहे फोल्ड. पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड केलेली आहे आणि वरून एक टिप मारायची आहे. आता ही टिप मारताना थोडी मोठी टिप करून घ्यायची मशीनची, कारण आपल्याला ही उसवून काढायची नंतर हातशिलाई घातल्यावर. आणि या पद्धतीने आपला हा पुढचा पाठीमागचा पार्ट तयार झालेला आहे. आता गळा पण कट करून घेऊयात आणि मग पुढचा भाग जोडायला घेऊया. कसा जोडायचा ते बघा. कटोरीला जर तुम्हाला टक्स मारते वेळी जर टोक येत असेल तर कटोरीचे टक्स कशी मारायची, कोणत्या पद्धतीत मारायची ते तुम्ही एकदा बघून घ्या. तर या पद्धतीने अगोदर टक्सच्या खुणा करून घेतलेत दुसऱ्या बाजूला सुद्धा, दुसऱ्या टक्स कटोरीवर सुद्धा. आणि बरोबर 3 इंचाची टक्सची उंची करून घ्यायचे इकडे सुद्धा. आणि बरोबर कट जो मारलेला आहे आपण तिथून आपल्याला टोकापर्यंत डायरेक्ट तिरकं यायचं नाही. अर्धा इंच उंचीच्या खाली येऊन मग सरळ 3 इंचाच्या खुणेपर्यंत सरळ जायचं जरासं कडेने. म्हणजे काय होतं, जास्त टोक दिसत नाही कटोरीला. आता उलटा सुलटा पार्ट बघून कटोरी जोडून घ्यायची आहे आपल्याला. आता कटोरी जोडताना अजिबात खेचायची नाही, सैल हातानेच कटोरी जोडायची. कुठेही कमी पडत नाही किंवा वाढत सुद्धा नाही कटोरी. परफेक्ट आपण कटिंग केलेली असते. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही कटिंगसुद्धा करा आणि स्टिचिंग करा. एकदम छान ब्लाऊज फिनिशिंगमध्ये परफेक्ट तुम्हाला बसणार आहे. आता या ब्लाऊजला मी फक्त जोडलेलं दाखवणार आहे याच्यामध्ये, कारण खूप कमेंट्स येतात की ब्लाऊजची स्टिचिंग दाखवा. तर कटोरी ब्लाऊज जोडेपर्यंत, शोल्डर जोडेपर्यंत हा व्हिडिओ मी कंटिन्यू करणार आहे. त्याच्या पुढचा पार्ट आपला दुसऱ्या भागात येणार आहे, म्हणजे की पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची स्टिचिंग दाखवणार आहे. कारण एकाच व्हिडिओमध्ये एवढं मोठं करायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप लॉंग होतो आणि मग कंटाळवाणा वाटतो बघण्याला. मग अर्धा बघण्यापेक्षा तुम्ही उद्याच्या पार्टमध्ये तुम्ही राहिलेला पार्ट बघू शकता उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर क्रॉसपट्टी लावण्यासाठी बघा आपल्याला या पद्धतीने क्रॉसपट्टी लावली की फिनिशिंग छान दिसते. तर अशा पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्टी लावत जा. एकदम छान परफेक्ट फिनिशिंग येणार आहे आतून बाहेरून ब्लाऊजला. तर दोन्ही भागाची आपली क्रॉसपट्टी जोडून झालेली आहे. डबल टिप टाकून टिप आपली फिट्ट करून घ्यायचे. अशा पद्धतीने रोल करून मधोमध ठेवायचा आणि अस्तरची क्रॉसपट्टी मेन फॅब्रिकला जोडून टाकायची. म्हणजे ही जी टिप आहे ती पूर्ण आतमध्ये जाते, कारण आपण आता हा फोल्ड सगळा उघडून घ्यायचा आहे बाहेर ओढून. म्हणजे एकदम छान आणि मस्त क्रॉसपट्टी
बसते। त्यानंतर प्रत्येक टीप मारल्यानंतर नख मारून घ्यायचं, म्हणजे एकदम छान व्यवस्थित टीप प्रेस केल्यासारखी बसते बघा। जास्त टोकसुद्धा आलेलं नाही आहे कटोरीला। दुसरा भागसुद्धा आपण असाच बाहेर काढून घेऊयात आणि यानंतर आपल्याला थोडंसं टोक बाहेर येतं क्रॉसपट्टीचं, ते कट करून टाकायचं। आणि आता इथे आपल्याला उंची सेम झाली का चेक करून घ्यायचं आहे काज बटन पट्टीची। आता इथे काज बटन पट्टी लावायची आहे आपल्याला। तर बटनाचा ब्लाऊज आहे हा, त्यामुळे हुकांचा ब्लाऊज असेल तेव्हा या पार्टला आपल्याला हुकपट्टी जोडायची असते, पण बटनांच्या पार्टला जेव्हा आपल्या डाव्या हाताकडचा जो बाजू असतो त्या बाजूला बटनपट्टी येणार आहे। म्हणजे की बटनपट्टी खालून वरती दुमडून घ्यायची असते आणि जी काजपट्टी असणार आहे ती हुकपट्टीसारखी आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची असते। तर या पद्धतीने आपण कडेनी एक फोल्ड करून घ्यायचं आहे टीपला आणि पूर्ण नाही तर अर्धी, म्हणजे जी टीप मारली सुरुवातीला आपण तिथपर्यंत ही पट्टी फोल्ड करून बटनपट्टी तयार होते याची। इथे सुद्धा अजिबात खेचाखेची करायची नाही, नाहीतर बटनपट्टीला पण पीळ पडतो जर तुम्ही जास्त ताणलीत तर। आता इथे आपल्याला लावायची आहे काजपट्टी, म्हणजे की बटन लावण्याचे जे काज करतो आपण ती पट्टी। तर त्या पट्टीसाठी आपल्याला ब्लाऊज सुलटा ठेवून ब्लाऊजच्या वरती पट्टी घ्यायची आहे आणि ती पूर्ण स्टिच झाल्यानंतर आतमध्ये फोल्ड करायची असते, जशी की मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर या पद्धतीने वरून पट्टी फोल्ड करायचे। आता खाली आपली क्रॉसपट्टी पॅक झाल्यामुळे आपल्याला खाली फोल्ड करायचा आहे। इथे जर तुम्ही क्रॉसपट्टीला हात शिलाई ठेवली असेल तर तुम्ही डायरेक्ट पट्टी जोडली तरी चालू शकतं, पण मी क्रॉसपट्टी बघा फोल्ड करून टाकलेली आहे, त्यामुळे खाली आपल्याला पट्टीला सुद्धा फोल्ड करावा लागणार आहे। हे मात्र विसरू नका फोल्ड करायला, नाही तर मग काय होईल, कापड मग खालून दोरे निघण्याची शक्यता असते पट्टीची, त्यामुळे ते विसरायचं नाही। तर या पद्धतीने आपली काज बटन पट्टी तयार झालेली आहे। आता शोल्डर जोडताना काय काळजी घ्यायची बघा, फिटिंगच्या साईडला आपल्याला अगदी बरोबर उंची मागच्या पुढच्या भागाची झाली का ते चेक करून मगच आपल्याला शोल्डर जोडायची आहे आणि तिथे शोल्डरला डबल टिप टाकून टिप एकदम पॅक करून टाकायची आहे। दुसऱ्या पार्टला सुद्धा तेच करायचे, चेक करायचं उंची सेम झाली का फिटिंगच्या साईडची आणि मगच शोल्डर जोडायचा आहे। तर या पद्धतीने मी तुम्हाला ब्लाऊज शिवून दाखवलेला आहे। तर याच्या पुढची स्टिचिंग शिलाई पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे। तर बाय बाय।